मॅन ऑफ द मॅच एक किताब त्याच्या नावावरती राहिला जातोय, एक ट्रॉफी आणि त्याच नंतर केळी त्याच्या आयोजकांच्या माध्यमातून दिले जातात. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा गोविंद अँड कंपनी. चला फलंदाज रेडी ठेवा, फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे पहा. चिकणीची वाडी संघ आपली सलामीवीर फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 4 षटकांची मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला पाहणार आहोत शिल ठाकूरवाडी संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल घरच्या मैदानावरती चिकणीची वाडी. या दोन संघांमध्ये महायुद्ध हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये कितपर्यंत धाबा बनवल्या जातील. आता याकडे घरच्या मैदानावरती खेळणाऱ्या संघावरती पाठीराख्यांच्या नजरा या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि शिल ठाकूरवाडी संघाचा देखील विचार केला, गोलंदाजी त्यांची ताकद आहे, मात्र आज या मैदानावरती चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. खडके संघाला पराभूत केलं, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. तर दुसऱ्या फेरीमध्ये फाईट करायची घरच्या मैदानावरती खेळणाऱ्या चिकणीची वाडी या संघाच्या विरोधामध्ये कोणत्या रीतीने फाईट केली जाईल. चिकणीची वाडी संघाने देखील विचार केला तर एक मोठा संघ जरूर आपण पाहिला होता. बोईसरवाडी या संघाला पराभूत केलं होतं आणि तिथून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना जरूर आपण पाहिला होता. नरेश चौधरी आज खुश असतील, भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि अगदी तब्बल तिसऱ्या फेरीमध्ये दाखल जरूर झालाय. चांगला खेळ राहिला होता अशोक खैरचा. त्याचनंतर आपण पाहिलं होता काशीनाथनं संघाला साबरलं होतं, त्याच्या बॅटमधनं धावा पाहिल्या होत्या आणि त्या कारणास्तव मात्र चांगली फायटिंग स्कोर ही जरूर आपण पाहिली होती. गोलंदाज ठिकाण पाहतोय, सामन्याला सुरुवात होतोय जिथे सामना आपण पाहतोय. एका साईडला सिल ठाकूरवाडी विरोधामध्ये चिकणीची वाडी. अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल ऑन साइड आउट. फटका सुरेख एक्स्ट्रा कव्हरला उडवला जातोय. शतरक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पर्यंत आपण पाहतोय पोहोचले जात आहेत. तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा. 2 धावेने संघाचा श्री गणेश केला जातो. जयेशला आपण पाहतोय, सोबतीला सचिनला पण पाहतोय. जबरदस्त खेळ सचिनच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. मागील मॅच मध्ये तब्बल 40 धाब्यांची नाबाद केली त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली होती. हॅलो, थँक्यू सो मच. इथे हा चेंडू शॉट आपले यस इथून रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पंचांच्या माध्यमातून अगदी गोलंदाजांना आता वॉर्निंग दिली जाते 1 बाउन्सच्या माध्यमातून. इथे हा डॉट बॉल आहे. पहिल्याच बॉल वरती पाहिला तर 2 धावा इकडल्या गेल्या, परंतु सेकंड बॉल वरती डॉट बॉल. बॅटिंग करत असताना अगदी घरचा संघ अर्थातच अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुलर लेनचा बॉल अगदी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ रेषेमध्ये बॉल पाठवला. तिथे आपण पाहिलात फिल्डर आहेत आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये असलेला हे ताळमेळ सुंदर पाहायला मिळतोय. अगदी एका बाजूला जयेश आणि त्यांच्या समवेत सचिन, मात्र दोघेही सध्या चांगली बॅटिंग करतायत. अगदी या मॅचचा आनंद लुटत असताना आमचे नंदराजी अंबीर साहेब त्यांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम. यॉर्कर लेंथ इथे प्लेट ऑन झालेत, बॅटची एज आणि त्यानंतर हा बॉल सरळ यष्टांवरती. इथे पहिला विकेटचा पतन. 4 या धावा संख्येवरती जयेश याला जावं लागेल टॅगआउट मध्ये. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दीपक यांना आपण पाहतोय. खरं तर पहिला धक्का हा खूप लवकर मी तर म्हणेन लागलाय, तो म्हणजे चिकणीची वाडी या संघाला. पुन्हा एकदा प्रेक्षक मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 4ही बाजूने गर्दी करतात. या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आणि इथे पाहिलं तर जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलंय. यस, त्या दरम्यान आपण यस या बॉलवरती एक सिंगल. आणि त्याच दरम्यान पाहिलं तर
त्याच दरम्यान आपण पाहतो या मैदानावरती नुकतंच आगमन झाले ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक नारायण पारधी सर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि सरांना आम्ही विनंती करू सर आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय गुरुनाथ उगडा स्मृती चषकात सरांचं मनपूर्वक स्वागत. या सर आपण इथून आणखीन एक विकेटचा पतन आणि सचिनला देखील जावं लागेल डगआउट मध्ये. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. दीपक देखील डगआउटच्या वाटेवरती फलंदाज बाद. त्याच दरम्यान चिकनचवाडी टीमच्या प्रत्येक फलंदाजाला मात्र जो कोणताही फलंदाज षटकार लगावेल त्या फलंदाजाला मात्र प्रत्येकी षटकारास 200 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. विकास कुंडेलकर जे वराडेचे आहेत त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज इथे अनाऊन्स केले गेलं. विकास दादा यांचं मनपूर्वक स्वागत. इथे हा बॉल डॉट आलाय. खरं तर सध्या तरी चिकनचीवाडी हा संघ इथून अडचणीमध्ये सापडलाय. डॉट बॉल 5 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. इथे आपण पाहतोय जोरदार अपील जरूर केली गेली परंतु पंचांचा इशारा नॉट आउटचा येतोय. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत इथे बॅट्समन भरत. सातत्याने डॉट पर्सेंटेज अगदी शील ठाकूरवाडी संघाची गोलंदाजी इथून भरपूर चांगली पाहायला मिळते. अगदी घरच्या मैदानावरती खेळत असताना आता चिखलीचीवाडी संघ सध्या तरी मी तर म्हणेन अडचणीमध्ये सापडलाय परंतु इथून एखाद्या खेळाडूला संकटमोचक कामगिरी करावी लागेल. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. एखाद्या खेळाडूला इथून जबाबदारी घ्यावी लागेल. क्रॉस बॅट फटका खेळले बॉलला स्क्वेअर लेग मध्ये पाठवला. तिथे खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 6 धावा. सध्या तरी मैदानाच्या चारही बाजूला अगदी शांतता पसरली आहे कारण की चिकणीचीवाडी संघाची धावा संख्या सध्या तरी लो स्कोरिंग पाहायला मिळते. 6 वरती 3 खेळाडू बाद आहेत. स्ट्राईक वरती अनिल. स्लोवर वन बॉल फसवा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर वेग कमी झाला आणि त्यानंतर बॉल देखील वळण घेताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. अगदी बबलूचं आपण कौतुक करूयात कारण की या षटकामध्ये बबलून आतापर्यंत 5 बॉल फेकले फक्त एकच धाव खर्च केली आहे. लाजबाब गोलंदाजी. यॉर्क लेंथ इथं पण पाहतो बॅटचा टॉप एज पर्यंत त्यानंतर रेषांच्या मागे बॉल तिथे अडवला जातोय आणि या शेवटच्या बॉल वरती एक धाव अंकित केली जाते. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात फक्त 5 परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2च धावा आणि महत्वाचा विकेट. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला लगेच स्पीडअप करायचा फास्ट खेळायचा आहे. या ठिकाणी शील ठाकूरवाडी संघ कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. पुन्हा एकदा आम्ही विनंती करू जे या मैदानावरती खरं तर ग्रामस्थ मंडळ आहेत अर्थात चिकणीचीवाडी त्यानंतर चाफीवाडी तारवाडी जे कोणी आमचे ग्रामस्थ मंडळ असतील वरिष्ठ नागरिक असतील त्या सर्व वरिष्ठ आणि ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचा. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन
षटक क्रमांक 3 गोलंदाज रमेश. आताचा हा चेंडू कट केलाय, गॅप मध्ये बॉलला पाठवलंय, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी, पाठलाग केला जातोय शेवटच्या मुवमेंटला 100% कमिटमेंट आणि त्यानंतर बॉल आतमध्ये देखील ढकलण्यात आलाय. पाहता पाहता इथे 4थी धाव कंप्लीट होईल का? आता या ठिकाणी पंच तरी सध्या तरी कोणत्याही प्रकारची खून करत नाहीत, म्हणजेच या ठिकाणी या 4 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस पंच, मॅच ऑन. 4 धावा इथून अंकित केल्या गेल्या. 4च्या मदतीने टीमचे टोटल तब्बल 11 या धाव फलकावरती. मॅच इज ऑन. सध्या तरी धाबांची सुरुवात इथून करत असताना जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अनिल आहे ना तोपर्यंत धाबा जमा होऊ शकतात. क्रॉस बॅटीत फटका खेळलेत, अगदी पंचांच्या अगदी डाव्या बाजूला चेंडू जातोय, परंतु इथे घडतंय काय? रनआउटची संधी. शेवटच्या मुवमेंटला डाईव्ह लगावली आहे. आपल्या टीम साठी 100% कमिटमेंट, 100% योगदान काय असतं इथे अनिल दाखवत असताना स्वतःला झोकून दिलं आणि या ठिकाणी ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. अगदी आपल्या गावच्या संघासाठी सातत्याने जिद्द दाखवत असताना अनिल. अगदी उद्याच्या दिवसात जर पाहिलं, उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या पहिला सामना मायरा 11 चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडेश्वर तारवाडी आहे. हा पहिला सामना असेल. ठीक 10 वाजता सामना सुरू होईल. ऑन साइडला खेचलाय, फटका प्रतिमा आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू जज करतायत. जजमेंट तिथे चांगलं आणि आता अनिलची पारी समाप्त. फलंदाज बाद अनिल. बॅक टू दी पवेलियन. उद्या पहिला सामना मायरा 11 चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडेश्वर तारवाडी असेल. ठीक 10 वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. व त्यानंतर दुसरी मॅच तारुण्य 11 बिडीसगाव त्यांच्या अगेन्स्ट वांगणी भेकरा परेश यांचा संघ आहे. व त्यानंतर तिसरी मॅच हेदुटणे मयूर यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट येरमाळा बालचंद्र यांचा संघ आहे. व त्यानंतर चौथी मॅच मोहदर अरुण आणि त्यांच्या अगेन्स्ट भाल्याची वाडी गौरव. या 8 संघांना आम्ही विनंती करू, जो तुम्हाला वेळ दिलेला आहे अगदी त्या वेळेवरती तुम्हाला इथे उपस्थित व्हायचं आहे. उद्या ठीक पहिली मॅच इथे 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9:45 टॉस होईल आणि पहिला चेंडू ठीक 10 वाजता इथे फेकला जाईल. सर्व संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायची. जर संघ ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असतील तर त्या सर्व संघांना विनंती असेल आपण उद्या वेळेवरती यायचं आहे. ऑन साइडला फटका लाजवाब, स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या गणेश आपल्या बॅटची धार दाखवतोय समोरच्या टीमला. ठोकलाय षटकार. आज काय लाजवाब. अगदी बॅटच्या रेडार मध्ये चेंडू आल्यानंतर बॉल बाउंड्री यांच्या बाहेर गेलाय. हॅलो हॅलो 6 धावसंख्येच्या मदतीने टीमचे टोटल 19. पुन्हा एकदा वन्स अगेन बॉलला पुन्हा फिरकावून दिलाय. जाईल सरळ आता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. प्रत्येकी षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकास कोंडिलकर यांच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतात 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावलेत. अप्रतिम बॅटिंग. टीमची टोटल 25 धाबा. हॅलो अगदी इथून सातत्याने इथून आपण पाहिलं तर या षटकात धाबा आल्या. खरं तर ज्या फटक्यांची नितांत गरज होती ते फटके गणेशांच्या बॅटमधून येत आहेत. आम्ही पुन्हा एकदा विनंती करू नवी हॅलो आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही विनंती करू. खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक खरं तर नारायण पारधी सरांना विनंती असेल सर या आपण व्यासपीठावरती. या मॅचचा आनंद आपण व्यासपीठावरून लुटायचा आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन्स 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विजय. या शेवटच्या षटकात चिकणीचेवाडी संघासाठी अजून किती धावा येतील की गोलंदाज कमबॅक करेल. इथे सन्मान दिला या चेंडूला, फक्त फ्लिक केलंय आणि त्यानंतर यस या ठिकाणी पुन्हा एकदा विकास दादा कोंडलकर यांच्या माध्यमातून अगदी जर का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजांनी षटकार लगावला तर प्रत्येकी षटकारास 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथून हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. 26 धावा उर्वरित अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. इथून सातत्याने गणेश प्रयत्न करतो की मोठे फटके यावेत. शॉर्ट प्लेन बॉल, फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल अडकलाय, तिथे खेळाडू पोहोचतायत, परंतु एक धाव तर कंप्लीट आहे. दुसराचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनच्या मदतीने टीमची टोटल 28 धावा. सिंगल डबलला आता इथून सातत्याने प्राधान्य दिलं जातं. सिंगल डबलच्या माध्यमातून इथून चांगली धावसंख्या आता उभी केली जाते. जर का आणखीन एखादा मोठा फटका आला तर सातत्याने सन्मानजनक स्कोर इथून उभा होऊ शकतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी उचली आणि त्यानंतर इथे हा बॉल डॉट पाहायला मिळेल. या ठिकाणी 1 बाउन्सिंगची आता वॉर्निंग देखील या ठिकाणी दिली आहे गोलंदाज विजय यांना. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गेम ऑन. 28 धावा. यॉर्कर लेंथ, इथे फटका दमदार, तिथे खेळाडू पोहोचतील, प्रयत्न चांगले होते, परंतु या बॉलवरती काय एफर्ट पाहिलेत. अगदी जमिनीलगत हा चेंडू होता, बॉलला कॅच करण्याची खरं तर त्या ठिकाणी जिद्द होती, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा. एका धाबेसाठी संघर्ष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे चिकणीचेवाडी संघाच्या माध्यमातून. 2च्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, परंतु या शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार. चौकार येणार, षटकार येणार की सिंगल डबल येणार, पाहूयात. या बॉलवरती टार्गेट सेट केले जाईल. ऑन साइडला खेचलाय, फटका या ठिकाणी फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत आणि जजमेंट इथे झालाय चुकीचा आणि बॉल 3ही खेळाडूंना बीट करून जाईल सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी हा आलेला शेवटच्या बॉलवरती चौकार. 17 या ठिकाणी पहिलं समाप्त झालंय. पहिली इनिंग इथे कंप्लीट आणि पहिल्या इनिंग मध्ये सध्या तरी शेवटच्या 2 षटकात चांगल्या धावा उभारल्यात. अर्थातच 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बॅटिंग करत असताना चिकणीचेवाडी संघाची धावासंख्या 34 धावा आणि 35 धावासंख्येचं टार्गेट शिल ठाकूरवाडी संघासमोर उभा केलंय. 24 बॉल आणि 35 धावासंख्येची गरज.
आणि नारायण पारदेसरांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर या सामन्यांचा ते आनंद लुटत होते आणि नुकतंच त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू सर. या ठिकाणी पहिल्या सत्रात 34 बनल्या गेल्यात आणि 35 धाबसंख्येचं टार्गेट आहे. आता हे टार्गेट या ठिकाणी चेस केलं जाईल की रोखलं जाईल याचा धावता विवरण आपण ऐकूयात. कॉम्बॉक्स मधून करूयात थोडंसं बदल आणि ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक अमोल वीर सरांचा आवाज. थँक्यू सो मच डीजे. पाठवा. फलंदाज विनंती असेल पण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. शील टाकरवाडी संघाची सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती दाखल करायची पहा. जोड साकली मैदानाच्या आतमध्ये बबलू सोबतीला सोमाला पण पाहतोय. 35 धावांचं टार्गेट आहे. एक साधं सोपं समीकरण आहे. मात्र ते समीकरण कुठल्या रीतीनं चेस केला जाईल आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा जर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचं प्रेक्षक मायबापांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. घर बसल्या स्पर्धा पाहतात अगदी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांपर्यंत घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. ज्यामध्ये आपण आवाज ऐकला प्रसाद सवारी सरांचा याच परिसरातील एक गोड आवाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. आज या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आहे. त्यांचंही करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे सामना आपण पाहतोय. एका साईडला घरच्या मैदानावरती चिकनीचवाडी संघ खेळतोय आणि त्याच्या प्रतिस्पर्धे पाहून संघ अर्थातच सिलटाकुरवाडी. सामन्याला सुरुवात. हो 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 क्या बात आहे. जबरदस्त चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिलना आणि त्याच्या माध्यमातून सुरेख चेंडू फेकला जातो. बबलू स्ट्राईक एंड वरती मागील मॅचचा हिरो. जबरदस्त खेळ त्याच्या मॅच बॅटमध्ये आपण पाहिला होता. मात्र समीकरण सोपं आहे. मात्र ते समीकरण कठीण केलं जाईल का गोलंदाजच्या मार्गावरती. फुलटॉस यावेळी पंचांनी पाहिलंय आणि निर्णय आलाय नो बॉल. इट्स नो बॉल. 4+1 मिळतील 5 धाबा. नशिबाची साथ लाभली जाते बॅटिंग करत असताना शील ठाकूरवाडी टीमला. सो मच. फ्रीडची नामी संधी बबलू समोर आहे. त्याला फ्रीडची नामी संधी त्यावरती आक्रमण अक्रॉस द लाईन. फटका प्रॉपर टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय बॅकवर्ड क्षेत्र आउट ऑफ द बार. 6 धावांसाठी टोकलाय रुबाबदार षटकार. जबरदस्त फटका होता. पहिला चेंडू सुरेख होता. आडव्या बॅटला स्विच इट वन्स अगेन. वन मोर बिग हिट बॅक टू बॅक. दुसरा माइट हिट षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच डीजा. बॅक टू बॅक 2 षटकार. टोटल धाबा धावफलकेवरती 17. एकतर्फी सामना आपल्या बाजूला जिंकवण्याचा प्रयत्न केला जातो. समीकरण सोपं होतं आणि त्याने ते पाहिलं आणि त्याच नंतर त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स. मैदानाच्या आतमध्ये बबलूची बॅट बोलते. हवेली पुन्हा एकदा बॅटची थोडीशी कडा डेंजर झोन मध्ये. फेकी खराब आहे. फेकी खराब पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत मिळाले एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने 18 वरती संघ पोहोचला जातोय. 35 समीकरण होतं आणि त्यामध्ये उत्तरार्धाला जशी सुरुवात झाली पहिला चेंडू डॉट आला आणि तिथून मात्र फलंदाज बबलूचा बोलबाला आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. यावेळी स्ट्राईक गेनवरती सोमाला पण पाहणार आहोत. सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता. जास्त काळ नॉन स्ट्राईक गेनवरती राहिला होता आणि या षटकामध्ये अजूनच जर आपण पाहायला गेलो 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. व्हॉट अ शॉट क्लास आपण पाहतोय.
समोर खेळला जातोय उलट्या दिशेनं फाटो फिल्डिंग जबरदस्त झेल पकडलाय अगदी आपण पाहतोय झेल कठीण जरूर होता तरी देखील प्राप्त केला विकेटचं पतन धक्का लागला जाईल पहिला सोमा यावेळी बाद होतोय शून्यावरती लागला जातो शील ठाकूरवाडी टीमला ज्या फलंदाजाचा बाबा केला होता तो फलंदाज ज्यावेळी बाद होता झेल उलट्या दिशेनं होता प्रयत्न सुरेख आपण पाहिले होते ज्यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता मिडॉन मध्ये होता अगदी आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये इतका अंतर कापत आला आणि तो झेल मात्र पकडला महत्वाची विकेट धक्का पहिला लागला जातो शील ठाकूरवाडी टीमला तर एका साइडला बबलूला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मध्ये 2 चौकार 1 षटकार पाहिलाय त्याच्या बॅट मधनं चांगल्या धाबा या जरूर आपण पाहिलात नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो विशालला पण पाहू शकाल विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बबलूला त्याला चांगली साथ द्यावी लागेल चांगली फलंदाजी करावी लागेल अनिलचं थोडंसं मागड षटक घरच्या मैदानावरती खेळत असताना त्याच्यावरती आक्रमण केले फलंदाज बबलूनं ह्या फेली गुडका वाकवत मिड विकेटला उडवला एलिव्हेशन कमी आहे दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडला बॅक टू बॅक दुसरी विकेट जसं तसं प्रत्युत्तर हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलं जातं अनिल ऑन फायर विकेटचं पतन धावसंख्या 18 चेंडू 17चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना बॅलन्स आहे चिकणीचीवाडी संघासमोर बॅलन्स आहे मात्र या षटकामध्ये आता चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज जयेशला पण बादवा बॅटिंग करत असताना जरूर अपयशी ठरला होता त्याच्या बॅट मध्ये आपण पाहायला गेलो तर अगदी 4 धावसंख्येचं योगदान जरूर दिलं होतं आणि त्याच नंतर गणेशनं लाजवाब फलंदाजी केली एकदम स्फोटक फलंदाजी संघ अडचणीमध्ये होता तब्बल 20 धावा एकट्यानं बनवल्या होत्या 35 धाव्यांचा फायटिंग स्कोर उभा केला होता सील ठाकूरवाडी संघाच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या अनिल या गोलंदाजांना दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल जयेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाईल का समोर बबलूला पण पाहतोय ज्यानं पहिल्या षटकावरती आक्रमण केलं होतं त्यावेळी मिस टायमिंग शॉट फटका फसलाय उंच गेलाय लांबी कमी आहे क्षेत्ररक्षण डाऊन द कॅच अँड वन मोर विकेट डाऊन सलगची तिसरी सफलता बिग फिश इन द नेट मोठा धक्का मोठा मासा गळाला लागला जातोय इथून बबलूच्या खेळीचा अंत धक्का क्रमांक 3 तसं प्रत्युत्तर दिलं जातोय पहिल्या षटकावर आक्रमण केलं आणि त्याच नंतर बॉलिंग अटॅक आता चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून केला जातोय प्रयत्न सुरू आहेत गोलंदाज जयेश तयार आहे भरत यावेळी खोलात होता समोर फेकला जातोय एलिव्हेशन कमी वन्स अगेन डाऊन द कॅच फिल्डर पोहोचला होता चेंडूवरती पकडला जातोय जाल संपुष्टात येतोय फलंदाज भरत सकेल आल्या पावली माघारी टी4 टॅक मैदानाच्या आतमध्ये जल्लोष चिंच या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून जल्लोष केला जातोय त्यांनाही माहिती आहे सामना भरपूर महत्वाचा घरच्या मैदानावरती इतका सहजासहजी हार मानायला तयार नाही कारण जर का आपण पाहायला गेला बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या मैदानाचा त्यांना पण पाहतोय मात्र आज अनुभव पणाला लाभावा लागेल गोलंदाजी तिखट करावी लागेल आणि त्या रीतीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते विकेटच्या तलाशामध्ये गोलंदाज जरूर आपण पाहतोय विकेट हॅट्रिक संपन्न करणार का याकडे निश्चित प्रेक्षक वर्गांच्या नजरा स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपन्न होणार का आता जयेशच्या नाबावरती प्रेक्षक वर्गांना आतुरता लागल्या यावेळी कुठल्या रीतीने चेंडू रिलीज केला जाईल समोर आपण पाहतोय फलंदाज 6 नंबर वरती एकनाथ दाखल झालाय आणि त्याच्या बॅट मधला इथून कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल सलग 2 चेंडूवरती 2 महत्वाच्या विकेट
बबलूला पहिल्या चेंडूवरती बाद केला आणि त्याच नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहिला होता भरत आला होता. भरतला देखील शून्यावरती परतावला आणि इथून पुन्हा एकदा तयार झालाय. स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास आता जोपासत असताना जयेशच्या माध्यमातून हवेली सुरेख चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. गुडलेन स्पोर्ट वरती चेंडू अदळला जातो. आपटी बार चेंडू जरूर होता. या चेंडूवरती मित्र म्हणेन पॉइंटला फटका सजवला होता मात्र फटका यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय. कमबॅक केला जातोय. या गोलंदाजाची मित्र म्हणेन भरपूर गरज होती आज चिखलीचीवाडी संघाला आणि त्या रीतीची गोलंदाजी मैदानावरती केली जाते. संघाला साबरला जातोय. जयेशच्या माध्यमातून जयेश तयार या समोर एकनाथ. यावेळी फटका पसलाय बॅटची कडा लॉंग स्टॉपला. शतरक्षक चेंडू मागे जातोय मात्र बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीनला धडक. मेथील 4 धाबा आणि या 4 धावेने संघ पुढे सरसावेल. टीम जर का आपण पाहायला गेलो तर सिल ठाकूरवाडी संघ पोहोचलाय धाव फलकेवरती. 22 या आकड्यावरती फटका सुरेख होता. बॅटची कडा निश्चित आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीन वरती जरूर पाहायला मिळतोय. फटका सुरेख होता. बॅटची कडा लागली होती आणि त्याच नंतर बॉल आपण पाहायला गेलो तर अगदी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप पाहायला मिळाला. शतरक्षकाची आणि चेंडूची रेस लागली होती मात्र चेंडूनंतर रेस जिंकली होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जयेश. हवेली फटका पासला जातो. एक्स्ट्रा कव्हरला उडवला. शतरक्षक आपण पाहतोय येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची घंटा मात्र फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षित पाहतोय. 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघ पुढे सरसावला. धाव फलकेवरती 22 रन लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना सिल ठाकूरवाडी संघ चिकणीचीवाडी संघाला आता कामगिरी चांगली करावी लागेल. 13 चेंडू 11चं समीकरण. अजूनही मॅच मध्ये मजा मात्र सामना तितकाच महत्वाचा. कमबॅक करावा लागेल. शेवटचा बॉल षटकामधील शेवटचा बॉल सुरेख होता. बॅटची थोडीशी कड आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला चुका पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती शतरक्षक येतोय. या चुका केल्या तर मी तर म्हणेन सामना गमावा लागेल. आधीच धावसंख्या कमी आणि त्यामध्ये 13वा महिना. मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जात आहे 2. उरलेत जर का आपण पाहायला गेलं 12 चेंडू आणि विजय करतात बनवायच्यात 9 धाबा. चला पाण्याची माग केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा लगेच. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आपला 24-34 निश्चित आपण पाहू शकाल 34 या आकड्यावरती स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय मित्रांनो आणि कंपल्सरी 35 धावा या बनवाव्याच लागतील इथून फलंदाजी करणाऱ्या सिल ठाकूरवाडी टीमला. 8 चेंडू 1 धावसंख्येची गरज. समीकरण सोपं आहे मात्र ते समीकरण इथून जिंकलं जाईल का? सिल ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून फटका सुरेख खोला टाकला होता. गॅप भरपूर मोठा लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं जाते मात्र इथून सामना जिंकला टीम सिल ठाकूरवाडी संघ. अभिनंदन. गोडसे कौतुक चिकणीचीवाडी संघ. घरच्या मैदानावरती हार पत्करावी लागली जाते मात्र इथून तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसातील अंतिम